गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता आपण CDP अध्यापन शास्त्र जर तुम्ही टॉपिक काळजीपूर्वक बघितले असतील, समजून घेतले असतील, तर जो प्रश्न असतो तो प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोपाच जाईल आणि जर बघितलंच नसेल काही तर फार अवघड आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे, फक्त 700 रुपयामध्ये ऑफर चालू आहे. तुम्ही बॅच अजून पण जॉईन करू शकता. रेकॉर्ड बॅच घ्या. जेवढं कव्हर होईल तेवढा अभ्यास करायला लागा. अजून सुद्धा 25 दिवस चांगले आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. आपण आता जे प्रश्न आहेत ते प्रश्न सविस्तरपणे समजून घेऊ, काळजीपूर्वक समजून घेऊ, विश्लेषणाकडे लक्ष द्या. आता पहिला प्रश्न तुम्हाला आलेला आहे. जेवढं तुम्ही समजून घेण्यावर भर देणार तेवढाच तुम्हाला काय होईल, फायदा होईल. बघा, प्रश्न काय आहे? अभिकथन आणि कारक वर प्रश्न थोडे आता समजून घ्या. ये म्हणजे अभिकथन ए, 12 साल की सुवर्णा हर बार डर जाती है जब शिक्षिका उसे ब्लैक बोर्ड पर गणित की समस्या का जवाब देने या हल करने के लिए कहती है, क्योंकि उसे डर है की शिक्षिका उसे डांटेगी और शर्मिंदा होगी. म्हणजे काय, 12 वर्षाची जी सुवर्णा आहे ती काय घाबरते का, तिला शिक्षिका काय करते, जो ब्लॅक बोर्ड आहे त्याच्यावर काय, आता वय किती, 12 वर्षाचं, ती शिक्षिका काय करते का तिथे सोडवायला लावते, कुठे फळ्यावर सोडवायला लावते. पण मग ती घाबरते, का घाबरते, कारण शिक्षिका उस दाटेगी, म्हणजे तिला वाटतं मला काही ते रागवेल किंवा बोलेल, शर्मिंदा होगी. हे अभिकथन म्हणते. कारण काय म्हणते बघा, जब छात्र असुरक्षित और चिंतित महसूस करते हैं तो उनकी शिक्षा पर प्रतिकूल प्रभाव पडता है. बघा, म्हणजे ज्या वेळा जो छात्र, जो विद्यार्थी असेल, ज्या वेळा चिंतित असेल, असुरक्षित वाटत असेल, नाही बाबा माझे शिक्षक चुकल्यावर मला मारणार तर नाही ना, बोलणार तर नाही ना, असं जेव्हा वाटत असेल तर तो काय होईल, चिंतित महसूस होईल. म्हणजे काय, थोडा तो घाबरेल आणि शिक्षावर म्हणजे जे अध्ययनावर कसा परिणाम पडेल, तर प्रतिकूल परिणाम पडेल. पडेल का नाही, तर बरोबर आहे. म्हणजे इथे पण बघा, भीती संदर्भात बोललं गेलेले, चिंता संदर्भात बोललं गेले आणि कारणामध्ये पण काय केलं गेलं, भीती संदर्भातच बोललं गेलेले. म्हणजे ज्या ठिकाणी दोघं टॉपिक एकाच याच्यावर बोलत असतात त्यावेळा ते काय करतात, एकमेकाची व्याख्या करतात. बरोबर आहे का नाही? म्हणून काय करताय, म्हणून ऑप्शन 4 काय आहे, ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. कारण दोघं काय करताय, बरोबर बोलताय आणि एकमेका संदर्भातच बोलताय. कारण शिक्षिकेने जर भीती दाखवली पहिल्यामध्ये, दाटेगी, तर त्या भीतीचा परिणाम काय होईल, तिच्यावर प्रतिकूल प्रभाव पडेल. झालं का नाही, दोघं एका संदर्भात बोलत आहे म्हणून ते एकमेकाची काय करतात, व्याख्या करताय. ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर राहील. त्याच्यानंतर समावेशी कक्षा जे आहे, याच्यावर तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न 100% येतो. समावेशी शिक्षण, समावेशी कक्षा में शिक्षक. आता समावेशी शिक्षण हा टॉपिक तुम्ही बघितलाय, त्यामध्ये शिक्षक कसा असावा हे पण तुम्ही अभ्यासलाय. आता शिक्षक कसा असावा, बच्चों, पहिलं काय म्हटलंय, बच्चों की कमियों की पहचान करता है और उनको सही ढंग से नामांकित करता है. म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या कमी आहेत ते मी शोधणार आणि विद्यार्थ्याला नामने, हा तुला आहे ना गणित येत नाही बरं का, तू काही कामाचा नाही, असं चालेल का, तर अजिबात नाही. नामांकित करणारा शिक्षक चालणार नाही. तिसरं म्हटलंय, अलग अलग शैक्षणिक समस्या के आधार पर बच्चों को अलग करणं. बघा, म्हणजे शैक्षणिक समस्या म्हणजे तेच झालं ना, तुला हे गणित येत नाही ना, तू इकडे बैस, तुला लसावी येत नाही ना, तू तिकडे बैस. असं जर अलग केलं तर विद्यार्थी शिकतील का, त्यांना वाटेल ना, नाही बाबा आपल्याला येत नाही म्हणून सरांनी वेगळं केलं. म्हणजे हे पण एवढं प्रभावी आहे का, तर अजिबात नाही. तीसरा ऑप्शन काय म्हटलंय, प्रतिस्पर्धा की भावनाओं को बढ़ावा देकर बच्चों को बेहतर करने के लिए प्रोत्साहित करने की कोशिश करना. स्पर्धा म्हणजे जर तुम्ही समजा या सांग आता हे लसावीचे जे उदाहरण आहेत, कोण वर्गामध्ये पहिले करून दाखवतं, असं चालेल का, तर मग जो विद्यार्थी सामान्य तो कमीच वाटेल ना, त्याचा काळ त्याला थोडा वेळ द्यावाच लागेल. पण असं जर तुम्ही केलं तर हे पण तेवढं बेस्ट नाही. ऑप्शन 4 काय म्हणते, बच्चों की विभिन्न आवश्यकताओं के अनुरूप पाठ्यचर्यावर शैक्षणिक रणनीतियों का संशोधन करता है. म्हणजे काय, मुलांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांच्याच नुसार मी काय करेल, पाठ्यचर्या म्हणजे काय, या विद्यार्थ्याला ही गरज आहे ना, तर त्यानुसार मी नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार शैक्षणिक रणनीती मी केली पाहिजे. असा शिक्षक समावेशी शिक्षणामध्ये चालणार आहे. म्हणजे ऑप्शन 4 एक सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर अभिकथन आणि कारक, परत तुम्हाला प्रश्न आलेला आहे अभिकथन आणि कारकवर. एवढं लक्षात ठेवायचं, दोघं एका टॉपिकवर बोलत आहेत का, आणि बरोबर बोलत आहे का चुकीचं बोलत आहे हे पण माहित पाहिजे. बघा, अभिकथन दिलेले आहे, प्रीति को एक संकल्पना दिल्ली, बघा प्रीती आहे, तिला एक संकल्पना दिल्ली को दूसरी संकल्पना भारत के उपसमूह के वर्गीकरण करने में परेशानी होती है. बघा, म्हणजे जी प्रीती आहे तिला जी दिल्ली ही संकल्पना आहे
तर त्या भारतापासून वर्गीकरण म्हणजे वेगळं करणं, याच्यापासून काय होते, परेशानी होत आहे, अडचण येते. आता तुम्हाला एवढं माहित आहे की ज्या वेळा आपण एखादी संकल्पना असेल, कुठले तर्क असेल, हे कशाने वेगळे करतो, तर आपल्याकडे संज्ञानात्मक विकासाचे म्हणजे संज्ञान विचार प्रक्रियेने वेगळं करतो, बरोबर आहे का नाही. पहिलं कशाबद्दल बोललं गेलेले तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय, संज्ञांबद्दल बोललं गेले, कशा संज्ञांबद्दल बोललं, हा बरोबर आहे का नहीं। आणि कारण काय म्हटलंय, ये समझना की भावनाएं स्मृति और सीखने को प्रभावित करती है, वो स्वयं नियमित सीखने को संसाधित करता है। बघा आता कारण काय म्हणतंय, भावना आहे, ये समझना है की भावना स्मृती को, आता इथे काय म्हटलंय का ती वर्गीकरण काय, इथे काय म्हटलंय, भावना स्मृती को प्रभावित करते। आता मी तुम्हाला खूप वेळा काय सांगितलेलं आहे का ज्या वेळा ते दोघं एकाच टॉपिकवर बोलत असतात, आता बघा आता इथे भावना ज्या आहेत त्या भावनांसंदर्भात बोललं गेलेलं आहे का भावना काय करतात, जी स्मृती आहे त्याला प्रभावित करतात, म्हणजे काय, इथे संवेगात्मक विकासासंदर्भात बोललं गेलेले, बरोबर बोलले गेलेले, संवेगात्मक विकास। आणि वरचं अभिकथन काय म्हणतंय, संज्ञानात्मक विकास। आता बघा म्हणजे कारण काय म्हणतंय का भावना काय करतात, जी स्मृती आहे त्याला प्रभावित करतात, तो स्वनियमन सीखने को संसाधित करताय, या असं म्हणजे काय, अभिकथन पण योग्य आहे, अभिकथन योग्य आहे, कारण काय वर्गीकरण करू शकत नाही, म्हणजे संकल्पनामध्ये तिला परेशानी होते, आणि कारण पण योग्य आहे, पण कारण कशा संदर्भात बोलतंय, संवेगात्मक विकासासंदर्भात, आणि अभिकथन कशाबद्दल बोलतंय, संज्ञानात्मक विकासासंदर्भात, म्हणजे दोघं एका टॉपिकवर बोलत आहेत का, तर नाही, ते दोघं बरोबर बोलत आहे पण एकमेका संदर्भात बोलत नाही, म्हणजे काय करतात, ते एकमेकाची व्याख्या करत नाही। एकमेकाची व्याख्या का करत नाही, कारण दोघं एक संज्ञांवर बोलतोय आणि एक संवेगवर बोलतोय, कळालं आता। म्हणजे ज्या वेळा वेगवेगळ्या टॉपिकवर बोलतात त्यावेळा ते व्याख्या करत नाही, जरी ते बरोबर असतील तरी। आता त्याच्यानंतर जीन पियाजेवर आलेला प्रश्न, तुम्हाला जीन पियाजे, लेव वाइगोस्की हे म्हणजे समजूनच घ्यावे लागतील। जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार, कोणाच्या अनुसार, जीन पियाजेच्या अनुसार। आता दुसऱ्या शास्त्रज्ञाचा विचार इथे मध्ये यायला नको, तर जीन पियाजेच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतच्या अनुसार काय आहे, परिपक्वता जैसे जैविक कारक संज्ञानात्मक विकास में कोई भूमिका नहीं निभाते। असं कधी जीन पियाजे म्हटलं का, उलट मनुष्य परिपक्व पाहिजेच ना, जर आपण म्हटलो तो मानसिकरित्या परिपक्व होत नाही, तर मग त्याचा संज्ञानात्मक विकासावर प्रभाव होईल का, नाही तर होईल, पण इथे काय म्हटलंय, कोई निभाते नाही, म्हणजे हे चुकीचं आहे। पूर्वज्ञान सीखने की प्रक्रिया में कोई भूमिका नहीं निभाता। आता जे आपलं पूर्वज्ञान आहे, सीखने की प्रक्रिया में इथे काय म्हटलंय, कोई भूमिका नहीं निभाता, असं असतं का, आपण पहिलीला 1-2 शिकलो, पण आज पण त्याचा वापर होतोय का, नाही तर होतोय, पण इथे काय म्हटलंय, कोई भूमिका नहीं निभाता, हे चालेल का, तर अजिबात नाही। तिसरा ऑप्शन काय म्हटलंय, अनुभव के माध्यम से सीखने की बजाय याद करने की प्रक्रिया को प्राथमिकता दी जानी चाहिए, म्हणजे मुलं अनुभव आधारित मुलांना शिकवू नका, पाठांतर करायला संधी द्या, चालेल का, तर अजिबात चालणार नाही। चौथा ऑप्शन काय म्हटलंय, सीखने के अनुभव बच्चों के संज्ञानात्मक क्रियाओं के वर्तमान स्तर पर निर्भर करते, म्हणजे जे मुलांचे अनुभव असतात ते वर्तमान स्तरावर काय करतात, मुलं जोडतात, बरोबर आहे का नाही। म्हणजे काय केलं, जे सीखने का अनुभव बच्चों के संज्ञानात्मक क्रियाओं के वर्तमान स्तर पर निर्भर करते, हे जीन पियाजेने सांगितलेलं होतं का मुलं नन्हे वैज्ञानिक होते, म्हणजे काय, आपल्या वर्तमान स्तरावर ते अनुभव काय करतात, त्याच्यावर ते तसं म्हणजे आजूबाजूचं निरीक्षण करून ते अनुभव तिथे वापरतात, म्हणजे ऑप्शन 4 हे सगळ्यात बेस्ट आहे, कळालं, म्हणजे निगेटिव्ह तुम्हाला काढता आलं पाहिजे। त्याच्यानंतर प्रश्न 5वा, समावेशी शिक्षण, मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो 2 तरी प्रश्न बघायला भेटतील। आता समावेशी शिक्षणासंदर्भात परत प्रश्न आलेला आहे, आता अभिकथन आणि कारकवर आलेला आहे, बघा पहिले तुम्हाला डायरेक्ट प्रश्न, आता अभिकथन आणि कारकवर प्रश्न, समजून घ्या, फायदा नक्की तुमचा होईल। बघा प्रश्न अभिकथन काय म्हणतोय, एक समावेशी कक्षा में, काय म्हटलंय, एक समावेशी कक्षा में पाठ्यचर्या अनुकूल के शैक्षणिक मानकों को विशेष बच्चों के लिए निमस्तर करने के लिए निर्देश किया जाना चाहिए। आता बघा तुम्ही समावेशी शिक्षण हा टॉपिक अभ्यासला होता, त्या समावेशी शिक्षणामध्ये असं सांगितलं होतं का, समजा एखादा विद्यार्थी अपंग आहे, त्याला तुम्ही लसावी म्हणजे सामान्य अपंग आहे तर सामान्य मुलांना लसावी शिकवा, आणि तो जो निमस्तर आहे म्हणजे तो एखादा सामान्य विद्यार्थी तो अपंग आहे, त्याला तुम्ही असं सांगणार नाही बाबा तू लसावी शिकू नको, तू दुसरं काही शिक, असं समावेशी शिक्षणाचा उद्देश नाहीये। म्हणजे अभिकथन काय म्हणतोय का मानकों को विशेष बच्चों के लिए निमस्तर करने के लिए निर्देश किया जाना चाहिए, म्हणजे काय, समावेशी शिक्षण काय म्हणतं, सगळ्यात महत्वाचं पहिले समजून घ्या का प्रत्येक विद्यार्थ्याच्या काय करा,
त्यालाच त्या कौशल्यापर्यंत गेलाच पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला लसावी येत नाही, मग तुम्ही असं सांगणार का नाही बाबा आता तू लसावी काही शिकू नको, दुसरं बेचेस पाडे म्हण, असं चालणार का? तर नाही चालणार. समावेशी शिक्षण काय म्हणतं का त्याला पण ती गोष्ट आली पाहिजे, म्हणजे निमस्तर करून चालणार नाही. फक्त त्याच्या गरजेनुसार तुम्ही साधनं द्या आणि ती गोष्ट त्याला आलीच पाहिजे तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे, हे समावेशी शिक्षण म्हणतंय. पण इथे काय म्हटलंय, निमस्तर करणे के लिए निर्देश देणे चाहिए. का म्हणजे तुम्ही नाही बाबा तू हे काही शिकू नको, ते सामान्य मुलांचं काम आहे, तुला हे येणार नाही, चालेल का? तर अजिबात चालणार नाही. म्हणजे अभिकथन चुकीचं आहे. कारण काय म्हटलंय, विशेष बच्चों की मुख्य धारा की कक्षा में सीखने की कोई संभावना नाही. विशेष बच्चे म्हणजे ज्यांना गरजा असतात, ज्यांना गरज, आता एखादा दृष्टीबाधित विद्यार्थी, त्याला गरज असेल वेगवेगळ्या साधनांची, पण इथे काय म्हटलं, विशेष बच्चों की मुख्य धारा में सीखने की कोई संभावना नाही. म्हणजे असा आहे का जो अपंग विद्यार्थी आहे, दृष्टीबाधित आहे, तो मुख्य धारा म्हणजे काय, सामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिकू शकत नाही का? तर शिकू शकतो, आपण बघितलं होतं, बरोबर आहे का नाही? पण इथे काय म्हटलंय, तो शिकू शकत नाही, चालेल का? तर अजिबात नाही. दोघं काय करतात, चुकीचं बोलत आहेत. म्हणून काय ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर आहे. ये और आर दोनों गलत आहे. हा कळालं? म्हणजे असंच तुम्हाला समजून घ्यायचंय पेपरामध्ये पण. आणि घाई करून काहीच होणार नाही बघा. घाई करून अभिकथन आणि कारकचे प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला आता समजलं असेल. त्याच्यानंतर प्रश्न 6वा काय म्हणतोय, 10 साल की काकुली, नावाशी काही घेणं नाही. 10 साल की काकुली गणित में एक कठीण सवाल से जूझ रही है. म्हणजे काय, 10 वर्षाची जी काकुली आहे, गणितामध्ये कठीण सवाल म्हणजे तिला एखादा कठीण प्रश्न आला, त्याची अडचण येत आहे, जूझ रही है. उस ना उसके समस्या समाधान कौशल्य को बढ़ाने के लिए शिक्षिका क्या कर सकती. म्हणजे काय, जी काकुली आहे तिला गणित सोडवताना एखादा एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये अडचण येत आहे, तर मग शिक्षिकेने काय करायला पाहिजे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता पहिला ऑप्शन काय म्हटले, उसे उसे समस्या समाधान बता दे. उसे समस्या समाधान बता दे म्हणजे काय, डायरेक्ट उत्तर सांगून टाका. ती समजा हीच समजा ती 78 अधिक समजा तिची बेरीज चालू आहे 12. मग आता ती बेरीज करते, डायरेक्ट शिक्षक येऊन डायरेक्ट बेरीज सांगून देतील. घे रे बाबा हे 90 आहे, चला होय मोकळं. असं चालेल का? तर अजिबात चालणार नाही. मग आता तुम्ही म्हणणार सर का चालणार नाही? कारण जर तुम्ही डायरेक्ट तिला, म्हणजे आपण म्हणतो तिला जर ती समस्या म्हणजे ते सोडवत आहे आणि तुम्ही जर डायरेक्ट उत्तर सांगून दिलं, तर ती काय होऊन जाईल, तुमच्यावर अवलंबून होऊन जाईल. म्हणजे तुम्ही तिला काहीतरी हिंट द्या, पण डायरेक्ट उत्तर सांगू नका. म्हणजे पहिलं ऑप्शन चांगलं आहे का? तर अजिबात नाही. उसे समस्या छोडणे छोडणे और अगले एक एक पर जाणे. अगले एक पर म्हणजे काय, म्हणजे उदाहरणार्थ आता समजा 78 अधिक 12 ही तुम्ही त्याला एक प्रश्न दिलेला आहे, याच्यावरती अडचण निर्माण होते. आता तुम्ही म्हटलं नाही बाबा एक काम कर, तू सोड, हे सोपं हे आहे ना, तू अवघड जातंय, एक काम कर, या 50 अधिक 50 आहे ना सोपं आहे, डायरेक्ट उत्तर 100 येईल, हे सोडवा, असं चालेल का? मग याचं काय होईल, म्हणजे तिला असं चालेल का? म्हणजे पण हे पण चांगलं नाही का, डायरेक्ट तू आगल्या चरणवर जाय, म्हणजे हे उदाहरण सोडू नको, हे सोडव, म्हणजे याचा अर्थ काय झाला, म्हणजे तुम्ही तिला ते आलं नाही पाहिजे असं करणार का? तर असं पण तुम्हाला चालणार नाही. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, कोशिश करते रहने के लिए प्रोत्साहित करे. म्हणजे काय, प्रोत्साहित करे और जरूरत पडने पर आलंबन प्रदान करे. म्हणजे काय, तिला सांगायचं अगं तू बरोबर करू शकते, हे तुला येणारच. म्हणजे काय केलं, तुम्ही प्रोत्साहित केलं आणि ज्या ठिकाणी तिला गरज वाटते त्या ठिकाणी काय करा, काय करा तुम्ही त्या ठिकाणी तिला मदत करा. काय करा, मदत करा. तिसरं ऑप्शन बेस्ट आहे का नाही? आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय, कडी से कडी सजा दे ताकि भविष्य में ऐसा दोबारा ना हो. म्हणजे चांगलं झोडपून काढा. चालेल का? ना जसं प्रीतम मॅडमांनी उत्तर चुकवलेलं होतं. मग मी जर म्हटलं असं नाही बाबा तुम्ही काहीच कामाचं नाही, झोडा मारा, असं चालेल का? तर अजिबात चालणार नाही. म्हणजे ऑप्शन 4 पण बेस्ट नाही, पण 3 काय का बेस्ट आहे? कारण विद्यार्थ्याला तुम्ही काय करा, प्रोत्साहित केलं पाहिजे आणि जरूरत जिथे तो चुकतोय, मी पण तुम्हाला बघा ग्रुपवर तुमचा एखादा प्रश्न चुकणार, बरोबर आहे का नाही? तर मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. का मी म्हणतो नाही बाबा आता हा सोडून द्या, याचं काही विश्लेषण देत नाही, चालेल का? तर अजिबात नाही. ऑप्शन 3 हे बेस्ट आहे. त्याच्यानंतर वायगोस्की बघा. आता वायगोस्की, जीन प्याजे हे म्हणजे आपण एक म्हणू ना, हे देवच आहेत या परीक्षेचे. कारण हे जर तुम्ही वाचले नाही तर तुम्ही पासच होणार नाही. ले वायगोस्की के सिद्धांत का पालन करते हुए शिक्षक को. म्हणजे आता कोणाच्या सिद्धांताचं जो पालन करत आहे, ले वायगोस्कीचा. जीन प्याजेचा आता विचार आणायचा नाही मध्ये. ले वायगोस्की का सिद्धांत का पालन करते हुए शिक्षक को. मग आता सिद्धांत जर ले वायगोस्कीचं पालन तुम्हाला करावंच लागेल. असं चालणार नाही सर मी जीन प्याजेचं पालन करतो, तर नाही. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, विद्यार्थी द्वारा सांस्कृतिक उपकरणों के उपयोग को हतोत्साहित करना चाहिए.
म्हणजे सांस्कृतिक उपकरणाला हतोत्साहित करणं चालेल का? प्रोत्साहित करणं पाहिजे होतं, पण इथं हतोत्साहित दिलेले बघा, ह लावल्या गेलाय, बारकाईने वाचायचं. हतोत्साहित करण्याचे आहे, चालेल का हतोत्साहित करून? तर अजिबात चालणार नाही. दुसरं काय म्हटलंय, विद्यार्थीद्वारा कंठस्थ किए जाने वाला ज्ञान का, कंठस्थ ज्ञान म्हणजे काय, पाठांतराला ज्ञानचा प्रसार करा, चालेल का? चालणार नाही. विद्यार्थियों को एक दूसरे के साथ प्रतिस्पर्धा करने के लिए प्रोत्साहित करना, सांगितलं का लेवाय गोष्टीने आधी असं कधी? नाही सांगितलं. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे पण येईल का? आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय, आपने विद्यार्थियों के साथ पारंपरिक अध्यापन, हं पारस्परिक पारस्परिक अध्यापन, पारस्परिक अध्यापन म्हणजे आपण त्याला सहकर्मी अध्यापन म्हणतो. सहकर्मी अध्यापन म्हणजे काय, विचारांचं विनिमय होणे. हा विद्यार्थी इकडे प्रश्न विचारतोय, तो उत्तर देतोय, हा प्रश्न विचारतोय, अशा पद्धतीने म्हणजे याला काय, सहकर्मी शिक्षण म्हणजे काय, एक प्रकारचा समाज तयार झाला. हे लेवाय गोस्कीने मात्र सांगितलं होतं. म्हणून ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर आहे. कारण अध्यापन कसं झालं पाहिजे, का विद्यार्थी आणि शिक्षक असेल, विद्यार्थी विद्यार्थी असतील, याच्यामध्ये काय झालं पाहिजे, कम्युनिकेशन झालं पाहिजे. ऑप्शन 4 हे तुमचं सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न बघा, लॉरेन्स कोलबर्ग याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, कधी कधी विचारला पण जात नाही. आता लॉरेन्स कोलबर्गचा सिद्धांत, आता तुम्हाला एक सांगू का, ज्या शास्त्रज्ञाचं ते मत आहे त्याच मताच्या अनुसार तुम्हाला जायचं आहे. तुमचं लाख मत आहे, तुमचं मत त्या शास्त्रज्ञामध्ये मांडायचं नाही. मुद्दा कळाला? शास्त्रज्ञाने जे मत सांगितलं तेच तुम्हाला द्यायचंय, नाही तर सर मग माझं मत वेगळं होतं. आपल्या मताला किंमत नाहीये. बाकी प्रश्नांमध्ये आपल्या मताला किंमत आहे, पण या शास्त्रज्ञांच्या याच्यामध्ये आपल्या मताला किंमत नाही. त्याच्याच अनुसार तुम्हाला जावं लागतं. आता बघा, लॉरेन्स कोलबर्ग के सिद्धांत के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? सिद्धांत कोणाचा? लॉरेन्स कोलबर्गचा नैतिक विकासाचा सिद्धांत आपण अभ्यासलेला आहे. पहिलं काय म्हटलंय, ये बच्चों में नैतिक विकास को प्रगति की सटीक अवस्था को निर्देशित नाही करता. आता तुम्ही जर बघितलं असेल तर लॉरेन्स कोलबर्गचा जर सिद्धांत तुम्ही बघितला आहे, तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितले होते, 3 थर आणि त्याच्यामध्ये ते 2 म्हणजे म्हणजे किती 6 अवस्था होत्या आणि मुख्य थर किती होते, 3. याच्यामध्ये त्यांनी सटीकपणे वर्णन केलं होतं का, म्हणजे 1 ते 2 वर्षामध्ये काय असतं, कशामध्ये काय असतं. पण इथे काय म्हटलंय, सटीक अवस्था को निर्दिष्टित, म्हणजे बघा निर्देशित आहे, तर झाले, निर्देशित नाही करता तर निर्देशित करतोय. आपण बघितलंय का, अच्छा लडका अच्छी लडकी किती वयामध्ये आहे, सार्वभौमिक अभिमन्यास किती वयामध्ये आहे, हे त्याने बरोबर दिलेले. पण इथे काय म्हटलंय, सटीक अवधारणा को निर्देशित नाही करता तर निर्देशित करतोय, हे आपण बघितलं. बरोबर आहे का नाही? ये प्रायोगिक विधीद्वारा दिए गए अध्ययन पर आधारित आहे. आता आपण बघितलं का, त्यांनी अशी प्रायोगिक विधी केली किंवा प्रयोग केले, तर अजिबात नाही. अशा पद्धतीने आहे का त्या सिद्धांतामध्ये? तर अजिबात नाहीये. म्हणजे ऑप्शन 2 पण चांगलं नाही. ये बच्चों की दुविधात्मक स्थिती प्रस्तुत करताय. दुविधात्मक स्थिती म्हणजे काय, या लॉरेन्स कोलबर्गने जे पण आपण काय म्हणतो नैतिकताचा सिद्धांत मांडला, तर मुलांची जी दुविधा होती, दुविधामध्ये म्हणजे अडचणीमध्ये तो मनुष्य कसा वागतोय, या म्हणजे मुलांना काय करायचंय, का एखादी दुविधा द्यायची, म्हणजे एखाद्याला पैसे द्यायचे नाही, ती वस्तू तू घेऊन ये. मग अशा पद्धतीचं निरीक्षण करूनच काय बनवलेला आहे हा सिद्धांत, म्हणजे सिद्धांत मध्ये मत मांडलेलं आहे. हे दुविधा प्रस्तुत करता आहे म्हणजे काय समस्या, म्हणजे नैतिकतेचा. म्हणजे ऑप्शन 3 हे थोडं बेस्ट आहे. ऑप्शन 4 काय म्हणताय, ये ये नैतिक तर्क सांस्कृतिक और जेंडर को प्रभावित को ध्यान में रखता है. म्हणजे बघा, आता आपण नैतिक विकासाचा सिद्धांत बघितला, याच्यामध्ये जेंडर बद्दल काही बोललं गेलेलं आहे का? का नाही बाबा, मुलगी आहे म्हणून ती गुन्हा करू शकत नाही आणि मुलगा आहे म्हणून गुन्हा करेल, असं काय आहे का? तर अजिबात नाही. जेंडर भूमिका असेल किंवा जेंडर प्रभावाला काही ध्यानमध्ये ठेवलंय का? तर अजिबात बोलले गेलेलं नाही. म्हणजे ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण याच्यामध्ये काय असेल, बच्चों को दुविधात्मक स्थितियां प्रस्तुत करना, आणि त्याच्याच निरीक्षण करून काय केलंय, सिद्धांत मांडलेला आहे. जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. बघा, त्याच्यानंतर प्रश्न 9, हार्वर्ड गार्डनर, बघा आला ना प्रश्न. हार्वर्ड गार्डनर के बहुबुद्धी का सिद्धांत प्रस्तावित करता है की, म्हणजे हार्वर्ड गार्डनरचा बहुबुद्धी, बहु म्हणजे काय, अनेक बुद्धी, अनेक, कळालं? हार्वर्ड गार्डनर का बहुबुद्धी सिद्धांत प्रस्तुत करताय किंवा प्रस्तावित करताय, तर काय प्रस्तावित करताय? पहिलं काय म्हटलंय, बुद्धी मुख्य रूप से आनुवंशिक विरासत से मिळते. आता बुद्धिमत्ता आनुवंशिक विरासत, विरासत म्हणजे काय, असं आहे का, आता एखादा राजा आहे, राजाच्या मृत्यूनंतर विरासत म्हणजे काय, राजाच्या मृत्यूनंतर ती सत्ता कोणाला मिळायची, त्याच्या मुलाला मिळायची, असं आहे का? हा त्याचे वडील क्रिकेटर होते आणि मग आता ते वारले, मग आता तो लगेच क्रिकेटर बनेल, असं होईल का? तर विरासत मिळत नाही.
त्याच्यामध्ये समाज म्हणजे काय पर्यावरणाचा आणि अनुवंशिकचा काय असतो एकमेकाचा समन्वय ज्या वेळा होईल तेव्हा बुद्धिमत्ता मिळते. पण हे काय म्हटलेले विरासत से मिळते. असं जर विरासत से मिळते येतं सचिन तेंडुलकरचा पोरगा चांगला क्रिकेटर राहिला असता, अमिताभ बच्चनचा मुलगा चांगला हिरो राहिला असता. आहे का विरासत? तर अजिबात नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय, बुद्धी को सटीक रूप से मापा जा सकता है और सटीक रूप से विधेय किया जा सकता है. आता बघा मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय का आपली शारीरिक जी वृद्धी असते वजन असते हे आपण सटीक रूप से मापू शकतो. सटीक सटीक या शब्दामुळे फिरला प्रश्न. सटीक या आपण वृद्धी को सटीक रूप से मापा जा सकता हे बरोबर असेल, पण आपली बुद्धिमत्ता सटीक रूप से नैतिक विकास असेल सामाजिक विकास असेल हे कोणी सटीक रूप से सांगू शकत नाही ना. आता समजा तुम्ही म्हणणार आता मला गॅरंटी का नाही बाबा तुम्ही सीटेट पास होणार, पण तुम्ही जर म्हटलं मी पेपरच देत नाही बघू बरं सरांनी काय म्हटलेलं आहे खरंच पास होतो का, म्हणजे मुद्दा कळाला का. सटीक रूप से मापू शकतो का, तर अजिबात मापू शकत नाही. कारण तुम्ही पेपराच्या दिवशी म्हणणार नाही सर म्हणतात ना आम्हाला, आपण काय म्हणतो नाही आम्हाला आता 2 नंबरचं गोल आहे ना आम्हाला 3चं करायचंय, होईल का नाही. म्हणजे सटीक रूपशी मोजू शकतो का, तर अजिबात मोजू शकत नाही. कळालं. बुद्धिमत्ता अकादमिक सफलता असफलता बुद्धिमत्ता अकादमिक सफलता का असफलतापूर्वक अनुमान लगा सकते. आता बघा कोणाची बुद्धिमत्ता असेल असं आहे का, आता समजा एखादा शिक्षक असेल, आता तुम्ही लांबचं काय विठ्ठल कांगणे सर बरोबर आहे का नाही सगळे ओळखतात. आता सीईटी टीएटी पासच झाले नाही, काय झाले सीईटी टीएटी पास झाले नाही, पण आज काय करतात ते लाखो विद्यार्थ्यांना ते शिकवतात. मुद्दा कळाला. म्हणजे अकादमिक अंकांवरच विद्यार्थ्याचा विकास होईल किंवा त्याचं हुशार असेल असं नाही, तर सगळ्यात महत्वाचं काय होतं अकादमिक अंकांच्या आधारे आपण कोण किती हुशार आहे. म्हणजे उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर जर आपण जर म्हटलं असतो हा 10वी नापास झालेला विद्यार्थी काय विकास करेल, पण आज बघा काय झालं म्हणजे काय अकादमिक अंकांवर आपण मापू शकत नाही. आणि चौथा ऑप्शन काय म्हटले बुद्धी समय के साथ बदलती है. बुद्धी समय के साथ बदलती है म्हणजे याचं उदाहरण मी तुम्हाला माझ्यावरूनच देतो. आता मी जेव्हा डीएड ला होतो बुद्धी समय के साथ बदलते म्हणजे कशी बदलते हे मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा डीएड ला होतो तर ज्या वेळा पहिल्या वर्षाला होतो पाठटाचन वगैरे ते जमतच नाही, ते सगळ्यांना माहिती आहे. जे सेकंड इयरच्या मुली होतात त्यांनी मला पाठटाचन, एक कामिनी बच्छाव म्हणून होती, कीर्ती मॅडम होती, यांनी मला असं पाठटाचन वगैरे वगैरे सांगितलं का असं असं काढायचं. म्हणजे मुद्दा कळा त्यावेळा. पण आज सीटीएटीची बॅच त्यांनी माझ्याकडे घेतलेली. मुद्दा कळाला का, सीटीएटीची बॅच त्यांनी माझ्याकडे घेतलेली आहे. म्हणजे मुद्दा कळाला. एक अश्विनी होती ती पण असं. म्हणजे मुद्दा हा येतो का समय म्हणजे त्यावेळा असं मी म्हणत नाही मी हुशार झालो असं म्हणत नाही, पण समय के साथ बुद्धिमत्ता बदलते म्हणजे काय का ज्या वेळेत तुमचं वेळ मग समय के साथ बदलते म्हणजे काय ज्या वेळा तुम्ही आता समजा आज तुम्हाला येत नाही मग असं नाही का तुम्हाला काहीच येणार नाही. तर तुम्ही जर आपण काय म्हणतो त्या संदर्भात गेले त्या क्षेत्रामध्ये गेले तर तुम्हाला ते कौशल्य येईल. म्हणजे बुद्धिमत्ता समय के साथ बदलते असा याचा तात्पर्य होता. नाहीतर सर वेळेनुसार बदलते मग आम्ही ह्या वेळा पेपर देत नाही आम्ही देतो डिसेंबर मध्ये समय के साथ बदलून जाईल, तर असं नसतं. तुम्ही त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा हा शेवटचा प्रश्न. तुम्हाला एवढे प्रश्न मी काळजीपूर्वक यासाठी समजून दिले का तुमचे उत्तर चुकायला नको. बरोबर आहे का नाही. प्रश्न 10 निम्नलिखित में से कौन सा प्रदर्शन लक्ष्य अभिविन्यास का उदाहरण है. निम्नलिखित में से कौन सा प्रदर्शन लक्ष्य अभिविन्यास का उदाहरण है. प्रदर्शन लक्ष्य अभिविन्यास म्हणजे काय बाह्य प्रेरणा, तिला काय म्हटलं जातं बाह्य प्रेरणेला प्रदर्शन लक्ष्य अभिविन्यास म्हणजे काय जे पण तुम्ही मेहनत करताय ती लोकांना दाखवण्यासाठी करताय. कोणासाठी करताय लोकांना. पहिलं काय म्हटलंय एक छात्र किसी विषय की गहरी समझ हासिल करने के लिए कठीण अध्ययन करताय. बघा आता तुम्हाला काय म्हटलेले प्रदर्शन अभिविन्यास म्हणजे काय ते बाह्य प्रेरणा. आता बघा जर एखादा विद्यार्थी एक छात्र किसी विषय की गहरी समझ हासिल करने के लिए कठीण अध्ययन करताय, तो विद्यार्थी कशासाठी अध्ययन करतोय का मला हा विषय समजला पाहिजे. मला समजला पाहिजे म्हणजे काय तो आंतरिक प्रेरणेने आहे. बघा आंतरिक प्रेरणा झाली ना, पण आपल्याला बाह्य विचारलेली ही पण आंतरिक प्रेरणा झाली. कारण तो अध्ययन काय करतोय का मला हा विषय समजला पाहिजे म्हणजे तो आंतरिक प्रेरणेने जागृत आहे. दुसरा ऑप्शन काय म्हटले बघा एक छात्र शिक्षक से अधिक से अधिक बघा अधिक से अधिक सीखने के लिए कठीण अध्ययन करताय. म्हणजे काय एक शिक्षक काय म्हणजे एक विद्यार्थी काय करतोय का आपल्या शिक्षकांकडून मला खूप सारं ज्ञान मिळवलं पाहिजे म्हणून मी अध्ययन करतोय. म्हणजे हे पण काय झालं
आंतरिक प्रेरणेचं उदाहरण आहे ना, कारण मला शिक्षकाकडून खूप काही ज्ञान घ्यायचं आहे. म्हणजे हे पण आंतरिक प्रेरणेचं उदाहरण झालं. पण आपल्याला बाह्यचं काढायचंय. एक छात्र अपनी समझ बघा, इथे मा झालाय. एक छात्र अपनी समझ को आगे बढ़ाने के लिए कड़ी मेहनत करता है. आता इथे तिसऱ्यामध्ये पण काय म्हणताय का एक छात्र आपली समज, आपली म्हणजे काय, स्वतःची समज वाढवण्यासाठी कडी मेहनत करताय म्हणजे चांगली मेहनत करतोय. हे पण आंतरिक प्रेरणेचं उदाहरण झालं, कारण इथे मध्ये काय स्वतः विद्यार्थी करतोय. आणि चौथा ऑप्शन नीट काळजीपूर्वक समजून घ्या. एक छात्र अच्छा ग्रेड पाने के लिए, बघा ग्रेड पाण्या, एक छात्र अच्छा ग्रेड पाने के लिए दूसरों से बेहतर होने के लिए, दूसरों से बेहतर बेहतर होने के लिए कड़ी मेहनत करताय. म्हणजे काय, तो स्वतःसाठी मेहनत करतोय का, आता तर तो त्याला वाटतं की समोरच्याला, मला तिला जास्त मार्क आहेत, मला तिच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे, म्हणून मी मेहनत करतो. म्हणजे काय, हा प्रदर्शन लक्ष्य अभिविन्यास का उदाहरण आहे. कारण हा विद्यार्थी मेहनत कशासाठी करतोय, का मला तिच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे. म्हणजे काय, बाह्य प्रेरणेचं उदाहरण आहे. एक तुम्ही एक समजून घ्या, ज्या वेळा कोणाला आपण काय म्हणतो, कोणाच्या पुढे मला जायचंय, स्पर्धा करायची आहे, बरोबर आहे का नाही, यासाठी मी मेहनत करतो, हे प्रदर्शन अभिमुखी विन्यासचं उदाहरण असतं. का ज्या ठिकाणी जी व्यक्ती, जी आपण जी मेहनत करते ते स्वतःसाठी नाही, तर मला त्याला कमी करायचंय, म्हणजे कमी करवायचंय, त्यासाठी मी मेहनत करतोय. पण हे 3 उदाहरण बघा, याच्यामध्ये स्वतःचीच समज डेव्हलप करायची, म्हणजे स्वतःसाठी आंतरिक प्रेरणेने तो जागृत होता. पण यामध्ये चौथ्या ऑप्शन मध्ये काय, प्रदर्शन अभिविन्यास का उदाहरण आहे. व्हिडिओ कसा वाटला, लाईक नक्की सगळ्यांनी करा. पण प्रश्न जेवढे काळजीपूर्वक समजून घेणार तेवढाच फायदा होईल, पाठांतर कुठलंही चालणार नाही. आणि कमेंट बॉक्स मध्ये कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा.